आता पुणे जिल्ह्याच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। पुणेकरांची कोंडीत घुसमट, शहरभर आता वाहतुकीचा बोजवारा, खड्ड्यासह बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीमुळे पोलिसांची दमछाक। पुण्याच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी 30 पथकं स्थापन करून खड्डे बुजवण्याचं नियोजन करा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीला छताला गळती लागली, तर गळतीमुळेच विद्यार्थ्यांचे होतात हाल। पुण्याच्या घोडेगाव येथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दुधात आढळल्यात जिवंत आळ्या। निवासी आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे। पुण्याच्या भीमाशंकर अभयारण्यामध्ये पर्यटकांसाठी बंदी, आता निसर्ग वाट 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत बंदी। पुणे परिमंडळमध्ये मागील त्याला वीज तात्काळ मिळणार आहे, नवीन वीज जोड देण्याचा दरमहा वेग 20,000वर, मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा दावा। शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषानं पुण्यात 262 जणांची फसवणूक, 26 कोटी 41 लाखांची फसवणूक, 8 जणांविरोधात गुन्हा। खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग, एकतानगरमध्ये पाणी भरलं, सोसायट्यांमध्ये पाणी तुंबलं, प्रशासन लष्कराकडून खबरदारीच्या उपाययोजना।